ज्या ज्या महिलांचा प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही त्या महिन्याचे नाव व सदरील पत्रामध्ये टाकून हे पत्र. नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, आपल्याला प्रत्येकाला हे पत्र महिला व बालविकास मंत्री, यानंतर सचिव आणि यानंतर आयुक्त यांना पाठवायचं आहे. गेल्या 15 दिवसापासून हे पत्र पाठवणं सुरू आहे, पण बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अजूनही हे पत्र पाठवलेलं नाही. तर या पत्रामध्ये नेमकं काय आहे, कुणाला जर माहिती नसेल तर आम्ही या पत्राची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. या पत्रामध्ये आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी विनंती अर्ज महिला व बालविकास मंत्री, यानंतर सचिव आणि आयुक्त यांना केलेला आहे, त्यांना विनंती केलेली आहे. तर अंगणवाडी सेवकांना या पत्राची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पत्र कसं पाठवायचं, पत्रात काय लिहायचं, हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात. तर चला पाहूया. बघा अंगणवाडी सेवकांनो, बघा आपण प्रचंड मोठा लढा देऊन मानधनामध्ये वाढ करून घेतली, परंतु शासनाने 2000 रुपये अंगणवाडी सेविकेला व 1000 रुपये मदतनीस यांना पोषण ट्रॅकरच्या कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता या नावाखाली मानधन वाढीतील रक्कम वर्ग केली. बघा सरकारने प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी 10 निकष लावले, त्यातील 7 निकषांची पूर्तता केल्यानंतर 1400 रुपये कार्यकर्ते व 700 रुपये मदतनीस यांना भत्ता मिळू शकत आहे. 6 निकषांची पूर्तता केल्यास 0 भत्ता मिळेल. 10 निकषांची पूर्तता केल्यास 2000 रुपये आणि अंगणवाडी सेविकेस व 2000 रुपये आणि मदतनीस यांना 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, अशी तरतूद GR मध्ये शासनाने त्यावेळेस केलेली आहे. बघा सध्या सर्वच अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर ॲपमध्ये व्यवस्थित काम करत आहेत, परंतु 10 निकष किती निकषांचे त्यांच्याकडून दरमहा काम पूर्ण झाले हे त्यांना पोषण ट्रॅकर मध्ये समजत नाही, किंबहुना तशी व्यवस्था पोषण ट्रॅकर ॲपमध्ये करण्यात आलेली देखील नाही. बघा किती निकषांचं आपलं काम झालं हे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये बिलकुल दिसत नाही. त्यामुळे किती निकषांचे काम झाले आहे हे अंगणवाडी सेवकांच्या लक्षामध्ये येतच नाही. आता बघा ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता देण्यात राज्य शासनाने सुरुवात केली आहे. ऑक्टोबर 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत प्रोत्साहन भत्त्याची रक्कम शासनाकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे, परंतु बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम 1 रुपया देखील अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपवर काम करूनही भत्ता मिळत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये बघा प्रचंड नाराजी झालेली आहे. प्रोत्साहन भत्ता का मिळाला नाही हे कुणाला आपण विचारणार आहोत, तर हा मोठा प्रश्न देखील त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. बघा तुमचे बालविकास प्रकल्प अधिकारी असतील किंवा सुपरवायझर असतील, यांना जर प्रोत्साहन भत्त्याबाबत विचारले तर ते म्हणतात की आम्हाला याची काही माहिती नाही, ते आयुक्त कार्यालय मुंबई या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता पडतो असे उत्तर ते त्या ठिकाणी देतात. पण प्रोत्साहन भत्ता नेमका कशामुळे पडला नाही हे कुणीही सांगत नाही. बघा तर त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मनामध्ये एक प्रकारचं संभ्रम निर्माण होऊन पोषण ट्रॅकरवर काम करून सुद्धा प्रोत्साहन भत्ता मिळत नसेल तर पोषण ट्रॅकरवर काम करावे की नाही असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. बघा तर याची सर्व परिस्थिती लक्षात घेऊन संघटनेने एक पत्र तयार केलेले आहे. ज्या पत्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ऑक्टोबर 2024 ते ऑगस्ट 2025 चा ज्या महिलांचा प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही त्या महिन्याचे नाव व सदरील पत्रामध्ये टाकून हे पत्र महिला व बालविकास आयुक्त, यानंतर आयुक्त यांना पाठवायचं आहे, सचिवांना पाठवायचं आहे आणि बालविकास मंत्री यांना देखील हे पत्र पाठवायचं आहे. तर आपण या ठिकाणी आता बघूया हे पत्र नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे हे पत्र आपल्याला तयार करायचं आहे. आपण या ठिकाणी बघा स्क्रीनवर बघत आहात, हे संघटनेनं पत्र तयार केलेलं आहे आणि या पत्रामध्ये बघा सुरुवातीला लिहिलेलं आहे की वरी विनंती अर्ज, यानंतर खाली मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय, यानंतर आहे प्रति महासचिव महिला व बालविकास विभाग, यानंतर आहे बघा 3 नंबरला आहे प्रति आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन पहिला माळा. हे बघा अशा प्रकारचं हे पत्र आहे. आपण जशाला तसं आपण कॉम्प्युटरमध्ये प्रिंट काढून नाही तर कुठेही ऑनलाईनच्या ठिकाणी प्रिंट काढून या ठिकाणी फक्त आपल्याला आपली माहिती भरायची आहे आणि हे पत्र पाठवायचं आहे. बघा या ठिकाणी कुठं काय लिहायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा सुरुवात पहिला आहे विषय आहे बघा या ठिकाणी मला
बघा मला माहे म्हणजे तुम्हाला कोणत्या महिन्यापासूनचा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही त्याचं या ठिकाणी महिन्याचं नाव टाकायचं आहे. बघा कोणत्या मला माहे समजा ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबर, आता कुणाकुणाला कोणत्या महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे, कुणाला सुरुवातीपासून मिळालेला नाही, तर कुणाला कोणत्या महिन्याचा मिळालेला असतो, कोणत्या महिन्याचा मिळालेला नसतो. जर ज्या महिन्याचा आपल्याला मिळाला नाही त्या महिन्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. बघा मला नोव्हेंबर, समजा एखाद्या महिलेला ऑक्टोबर 2024 पासून 2025 पर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही असं आपल्याला विषयामध्ये टाकायचं आहे. बघा मला माहे ऑगस्ट 2024 ते 2025 पर्यंतचा प्रोत्साहन भत्ता मिळणे बाबत या ठिकाणी खाली जे आहे संदर्भ ते संदर्भामध्ये बरोबर आहे. यानंतर खाली बघा महोदया मी या ठिकाणी मीच्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे. जे नाव तुमचं ऑर्डरवरती नाव आहे, ज्या नावाने तुमची पगार बँकेत जमा होते ते पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आपलं पूर्ण नाव टाकल्यानंतर अंगणवाडीचा क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अंगणवाडीचा क्रमांक टाकल्यानंतर आपल्या प्रकल्पाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर जिल्हा टाकायचा आहे. येथे अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कार्यरत आहे. वरील विषयाबाबत मी खालीलप्रमाणे निवेदन करीत आहे. त्याचा सहानुभूतीने विचार करून मला न्याय देण्यात यावा. संदर्भ क्रमांक 1 व 2 नुसार पोषण ट्रॅकर ॲपवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाह मूल्यांकन करून नमूद 10 निकषापैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश आहेत. यानंतर बघा प्रकल्प कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे मी अंगणवाडी केंद्राच्या कामाची दैनंदिन माहिती पोषण ट्रॅकर ॲपवर भरली आहे. पोषण ट्रॅकर ॲपवर भरलेल्या माहितीमुळे मला दरमहा मानधन मिळत आहे. तसेच पोषण ट्रॅकर ॲपवर केलेल्या कामामुळे अंगणवाडी केंद्राची सर्व माहिती दरमहा शासनात उपलब्ध होत आहे. तरी सुद्धा मला बघा या ठिकाणी आपल्या महिन्याचं नाव टाकायचं आहे. तरी सुद्धा मला या महिन्यापासून या महिन्यापर्यंतचा प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळालेली नाही. जर कुणाला कोणत्या महिन्याची मिळाली असेल, कोणत्या महिन्यापासून मिळाली नसेल हे प्रत्येक अंगणवाडी सेविकेला आणि मदतनीसांना माहीतच आहे. ज्या महिन्यापासून मिळालेली नाही त्या महिन्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. बघा माझ्या माहितीप्रमाणे प्रोत्साहन भत्त्याची रक्कम मिळाल्यास मी पात्र असून ती रक्कम मला देण्यात यावी. प्रोत्साहन भत्त्याकरिता मी पात्र असून मला प्रोत्साहन भत्त्याची रक्कम का मिळाली नाही त्याची कारणे मला देण्यात यावी. पोषण ट्रॅकर ॲपवर काम करून सुद्धा प्रोत्साहन भत्ता मिळत नसेल तर प्रोत्साहन भत्ता माझ्या मानधनात वर्ग करण्यात यावे अशी मी विनंती करत आहे. बघा पोषण ट्रॅकर ॲपवर काम करून सुद्धा मला प्रोत्साहन भत्ता मिळत नसेल तर तो प्रोत्साहन भत्ता माझ्या मानधनामध्ये वर्ग करण्यात यावा अशी मी विनंती करत आहे. हे अशा प्रकारचं जे पत्र आहे ते प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी आपल्याला पाठवायचं आहे. बघा खाली आपली विश्वासू या ठिकाणी श्रीमतीच्या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. जे तुम्ही वरी जे नाव टाकलेलं आहे तेच नाव या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे आणि नावाच्या वरी तुम्हाला तुमची सही करायची आहे. बघा सही करायला विसरू नका. बऱ्याच जणी सही करायला विसरत आहेत. या ठिकाणी नावाच्या वरी सही करा. यानंतर खाली बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही अंगणवाडी सेविका असतील तर त्याला राईट करा आणि मदतनीस असेल तर मदतनीसला राईट करा आणि खाली तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे, तुमचा विभाग टाकायचा आहे, तुमचा प्रकल्प टाकायचा आहे. आणि यानंतर खाली आहे बघा प्रत माहिती व योग्य कारवाईसाठी सविनय सादरसाठी बघा महिला व बाल विकास मंत्री प्रकल्प अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जो काय तुमचा प्रकल्प असेल, समजा कोणताही तुमचा जो प्रकल्प असेल त्या प्रकल्पाचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. आणि याची बघा हे पूर्ण सगळं तयार झाल्याच्या नंतर बघा काय करायचं आहे. बघा सुरुवातीला वर या ठिकाणी दिनांक सुद्धा राहिलेला आहे टाकायचा. दिनांक त्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. जो काही दिनांक असेल ज्या दिनांकाला तुम्ही पत्र पाठवणार आहात तो पत्राचा दिनांक टाकायचा आहे. हे अशा प्रकारे लिहून झाल्याच्या नंतर याची एक तुम्ही झेरॉक्स काढा. वाटलं तर याच्या 2 झेरॉक्स काढा आणि एक तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना द्यायची आहे आणि एक ओशी घ्या तुम्ही आणि एक तिकडे तुम्हाला पाठवायची आहे. तर हे पोस्टाने तुम्हाला पाठवण्यासाठी सांगितलेलं आहे. पोस्टाने आपल्याला हे पाठवायचं आहे. तर अशा प्रकारचं पत्र प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सरकारला पाठवायचं आहे जेणेकरून सरकारलाही लक्षात येईल की बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या काम करत आहेत पण त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळत नाही असंही त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी
हे पत्र पाठवायचंच आहे. तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे आणि त्याही अंगणवाडी सेविका हे पत्र शासनाला पाठवतील. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ प्रत्येक अंगणवाडी सेविकापर्यंत गेला पाहिजे. या पद्धतीने प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू